Hello student, welcome to Parivartan Learning Center. In last lecture, we have completed exercise 1.3. Okay, also see this some laws of statements. Okay, in this lecture, we will see exercise 1.4. Okay, so let's start the lecture. चला तर मग एक्सरसाइज 1.4 ला सुरुवात करूयात. बघा पहिला प्रश्न आहे, युजिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग जस्ट विथ जस्टिफिकेशन. काय करायचं आपल्याला, रूल्स ऑफ निगेशन वापरून काय करायचं, निगेशन्स फाइंड करायचे थोडक्यात. ठीक आहे, फक्त काय करायचं, जस्टिफिकेशन द्यायचे. मग आता काय दिले, पहिला प्रश्न निगेशन क्यू इम्प्लाइज पी. याचं काय करायचं, आता आपल्याला निगेशन फाइंड करायचे. मग कसं असेल याचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी इज इक्वल्स टू. ठीक आहे, बरं आता हे निगेशन क्यू इम्प्लाइज पी आपल्याला काय माहिती असतं की पी इम्प्लाइज क्यू कशाच्या इक्विव्हॅलंट असतो, निगेशन पी और क्यू किंवा डायरेक्टली निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. काय असतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, काय असतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, काय असतं पी अँड निगेशन क्यू. मग बघा निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी काय असेल, पी ॲज इट इज म्हणजे फर्स्ट टर्म ॲज इट इज निगेशन क्यू अँड निगेशन ऑफ सेकंड टर्म म्हणजे काय असेल निगेशन ऑफ पी म्हणजे निगेशन क्यू अँड निगेशन पी. याचं काय झालं हे निगेशन आलं का लक्षात. पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय आहे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू पी अँड निगेशन क्यू. मग ॲज इट इज पीच्या जागी काय ते निगेशन क्यू, मग निगेशन क्यू अँड पीचं निगेशन निगेशन पी. ठीक आहे, जस्टिफिकेशन काय झालं हे ब्रॅकेटमध्ये काय सिन्स दिस, इथे काय देणार आपण सिन्स निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना, हे काय आलं तर लक्षात आलेलं. ठीक आहे की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे पी अँड निगेशन क्यू. जस्टिफिकेशन म्हणजे काय हे आपण त्याला रिझन दिलं की कशावरून दिले, आता आपण हे या रूलवरून आपण काय केलं याला लिहिले. ठीक आहे, आता बघा पी अँड निगेशन क्यू, याचं निगेशन काय असेल बघा, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इज इक्वल्स टू काय असेल. आता आपल्याकडे बघा माहिती काय आहे की पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, डी मॉर्गन्स लॉ माहिती काय असेल बघा, निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू विच इज इक्वल्स टू निगेशन पी और क्यू. आता हे कशावरून आले आपलं, हे जे आले हे कशावरून आलंय, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ काय असतो, पी अँड क्यूचं निगेशन काय असतं, निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन पी और निगेशन क्यू. हे काय आहे बाय डी मॉर्गन्स लॉ किंवा निगेशन ऑफ पी अँड क्यू हे आपल्याला माहिती. ठीक आहे, म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू काय, निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. ठीक आहे ना, अँडचा काय होईल और होईल कारण निगेशन आपण अप्लाय करतो डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, फक्त आपण काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये सिन्स बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, डी मॉर्गन्स लॉ. ओके, थोडंसं इथे जागा कमी असल्यामुळे आपण खाली देऊ. ठीक आहे, सिन्स बाय डी मॉर्गन्स लॉ किंवा निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल्स टू निगेशन पी और निगेशन क्यू. नेक्स्ट बघा एक एक माझ्यासाठी सिंपल क्वेश्चन आहेत. पी और निगेशन क्यू याचं निगेशन घ्यायचे बघा कसं असेल, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू इज इक्वल्स टू निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, डी मॉर्गन्स लॉ हे कशावरून आहे, डी मॉर्गन्स लॉवरून. काय असणार आहे त्याला इक्वल टू निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असतं क्यू, त्याच्यामुळे काय होईल निगेशन पी अँड क्यू. कशावरून दिले लक्षात येते, सिम्पल आहे. ठीक आहे, बघा आता हे थोडंसं मोठं आहे. आता काय करावं लागेल, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, डबल टाकूया अँड आर. ठीक आहे, आता याचं काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं. मग इथे बघा याला पी कन्सिडर करा, याला क्यू, पी अँड क्यू येते का लक्षात, पी अँड क्यू. मग याच्यावरती निगेशन अप्लाय केलं तर काय येईल आपल्याकडे, निगेशन ऑफ फर्स्ट टर्म पी अँड निगेशन क्यू और निगेशन ऑफ सेकंड. हे कशावरून आलं आहे, बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, हे कशावरून आले आपण बाय डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असणार आहे, निगेशन पी और निगेशन क्यू. मग याचं निगेशन और अँडचा काय होईल और आणि याचं निगेशन.
आता याच्यावरती परत निगेशन आहे म्हणजे काय येईल तुमचा बघा इथे अँड आहे परत पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी अँड क्यू सारखं काय असेल निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ आर. ठीक आहे, हे अशा प्रकारे हे लक्षात आलं का. पी अँड निगेशन क्यू म्हणजे निगेशन पी और निगेशन ऑफ क्यू. सेम परत रिझन काय असणार आहे सेम रिझन बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, निगेशन ऑफ सॉरी पी अँड क्यूचं निगेशन डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय पी अँड क्यूचं निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे पहिल्या टर्मचं निगेशन पीचं निगेशन काय असेल निगेशन पी अँडचा और आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असेल आता क्यू लिहा. ठीक आहे, निगेशन पी और क्यू एका ब्रॅकेटमध्ये और आर निगेशन ऑफ आर. ठीक आहे, हे काय झालं तुमचं निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला पुढचा प्रश्न बघा आता. 5th क्वेश्चन आहे पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू. तर याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं. काय करणार पहिल्यांदा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी और निगेशन क्यू. ओके, आता हे कशाच्या इक्विव्हॅलंट असेल बरं. आता याचं काय अप्लाय करण्याचा बघा. आपण काय बघितलं की पी इम्प्लाइज समथिंग आहे. मग आपल्याला काय माहीत असतं की पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. ठीक आहे, हे कशावरून आलं सिन्स पी इम्प्लाइज क्यू सिन्स निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना, याचा आपण वापर करतोय. पी इम्प्लाइज क्यूचं काय असतं पी अँड निगेशन क्यू हे निगेशन असतं. ठीक आहे, मग आता हे आपण निगेशन लिहिलं विच इज इक्विव्हॅलंट टू. आता बघा पी अँड निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू काय असेल ब्रॅकेटमध्ये बघा निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, कशावरून आता असं डी मॉर्गन्स लॉवरून काय और आहे आपल्याला काय माहिती निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन ऑफ पी और क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू हे काय आहे डी मॉर्गन्स लॉ आहे. निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्वल्स टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे ना, बाय डी मॉर्गन्स लॉ. मग बघा निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू इक्वल्स टू पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे ना, निगेशन ऑफ निगेशन किंवा काय असते क्यू. ठीक आहे, लक्षात येत आहे का. फक्त इथे काय लिहिणार तुम्ही याच्या जागी डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, डी मॉर्गन्स लॉ बाय डी मॉर्गन्स लॉ काय हे याच्यासाठी आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला. काय असतो निगेशन ऑफ पी और क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, फक्त आपण काय पी आणि क्यूच्या जागी काय निगेशन क्यू ते अप्लाय केलं. निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू. ठीक आहे, म्हणजे पी अँड निगेशन ऑफ पी और पी अँड क्यू हे झालं तुमचं निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. नेक्स्ट बघा आता बघा आता असं जर असेल आपल्याकडे बघा हे स्टेटमेंट आहे एवढं म्हणजे समजा आपण हे असं स्टेटमेंट आहे पूर्ण काय करायचं आता याचं निगेशन फाइंड करायचे. म्हणजे इथे काय आहे ऑर आहे म्हणजे ऑरवरती जर निगेशन आपण अप्लाय केलं म्हणजे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला हा पी घेतला हा क्यू घेतला तर काय असेल निगेशन ऑफ दिस अँड निगेशन ऑफ दिस. मग बघा निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू इक्वलन टू. बघा आता निगेशन ऑफ पी और क्यू अप्लाय करतोय काय असेल निगेशन ऑफ दिस काय होणार आहे पी अँड क्यू. निगेशन ऑफ निगेशन काय असणार आहे पी अँड क्यू राहील. निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असतं क्यूचं असतं म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असेल पी अँड क्यू. नेक्स्ट बघा ऑरचा काय होईल अँड याचं निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. ठीक आहे, हे कशावरून लिहिले बाय डी मॉर्गन्स लॉ. इथे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार बाय डी मॉर्गन्स लॉ. मग नेक्स्ट बघा विच इज इक्विव्हॅलंट टू तर हा पी अँड क्यू ॲज इट इज राहील. ठीक आहे, अँडला अँड आता निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. मग इथे परत काय वापरणार डी मॉर्गन्स लॉ निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजेच काय असेल तुमचा क्यू डायरेक्टली लिहू शकता किंवा निगेशन ऑफ निगेशन क्यू. हे परत कशावरून बाय डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना बाय डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू.
त्याच्यानुसार काय केलं, निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. ते परत काय येईल, क्यू येईल. म्हणजेच काय असेल बघा, पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, हे जे निगेशन ऑफ निगेशन. मग हे काय झालं याचं, निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचं होतं, निगेशन फाइंड करायचं. काहीच नाही, सिंपल. फक्त इथे प्रूफ्स लिहा. अँड आणि ऑरसाठी जर निगेशन अप्लाय करत असाल तर काय म्हणणार, बाय डी मॉर्गन्स लॉ. इम्प्लिकेशन असेल तर पी इम्प्लाइज क्यू, निगेशन पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू, हेच रिझन राहील. ठीक आहे, आता बघा इथे पण सेम प्रत्येक ठिकाणी. आता इथे रिझन काय असणार आहे, पहिल्यांदा इम्प्लिकेशन आहे म्हणजे आपण इम्प्लिकेशनसाठीचं निगेशन वापरणार आहे. काय असतं इम्प्लिकेशनसाठीचं निगेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू. बस एवढंच आपल्याला वापरायचे. मग बघा आता इथे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, याच्यावरती आपण निगेशन अप्लाय करतोय. मग काय असेल, पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी ॲज इट इज, म्हणजे पहिली टर्म ॲज इट इज पी और निगेशन क्यू अँड नेक्स्टचं निगेशन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, नेक्स्ट टर्मचं काय घेतलं आपण, निगेशन. इथे काय आहे, पी अँड निगेशन क्यू. मग आता हा याच्यासाठी रिझन काय झालं, हे की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू, याचा इथे आपण वापर केलेला आहे. मग नेक्स्ट काय असेल बघा, आता हा पी और निगेशन क्यू ॲज इट इज राहील अँड ॲज इट इज निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. आता जसंच अँड किंवा ऑर आलं याचा अर्थ काय वापरतोय आपण, डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे काय होईल बघा, निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, निगेशन पी अँड क्यूचं काय होईल, ऑर अँडचा ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू. आले का लक्षात, पी अँड निगेशन क्यू आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं, निगेशन पी अँडचा ऑर आणि क्यूचं निगेशन क्यू. आता इथे निगेशन पी अँडचा ऑर निगेशन क्यूचा निगेशन ऑफ निगेशन क्यू. म्हणजे हे कशा इथे आता रिझन काय असणार, सेम डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, अँड आणि ऑरसाठी वापरतोय निगेशन यावेळेस डी मॉर्गन्स लॉ. मग बघा ही टर्म ॲज इट इज राहील, पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असतं, क्यू. हे झालं तुमचं निगेशन ऑफ दी गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चनमधला, 8th क्वेश्चन. आता इथे परत काय आहे, मिडल टर्म, ऑरने दोन टर्म्स सेपरेट केले आहेत. याचा अर्थ इथे आपण काय, डी मॉर्गन्स लॉ वापरणार आहे. मग बघा निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन क्यू और पी अँड निगेशन क्यू, याचं निगेशन काय असेल, ऑर आहे म्हणजे पहिल्याचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन ऑफ निगेशन पी और निगेशन क्यू. ठीक आहे, फर्स्ट टर्मचं निगेशन ऑरचा काय होईल, अँड सेकंड टर्मचं निगेशन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आता हे कशावरून लिहिलं आपण, डी मॉर्गन्स लॉवरून. ठीक आहे, हे काय झालं तुमचा डी मॉर्गन्स लॉ. ज्यावेळेस अँड आणि ऑरसाठी आपण निगेशन वापरतोय त्यावेळेस अँड आणि ऑरसाठी काय आहे, निगेशन ऑफ अँड आणि ऑर. डी मॉर्गन्स लॉ आहे की पी अँड निगेशन क्यू काय असतं, निगेशन पी और निगेशन क्यू. आणि पी और क्यू असेल, निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, मग आता इथे आता आपण कोणता वापरला, डी मॉर्गन्स लॉ. परत बघा इथे ऑर आहे, इथे अँड आहे, म्हणजे परत काय वापरणार आहे, डी मॉर्गन्स लॉ. मग बघा काय येईल, निगेशन अप्लाय करा, काय होईल, हा निगेशन ऑफ निगेशन पी, पी ऑरचा काय होईल अँड, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू काय होईल, क्यू. इथे होईल ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू काय होईल, निगेशन पी और क्यू. निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असेल, क्यू असेल. मग हे कशावरून झालं परत, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे ना, हा कशावरून आलेला आहे, डी मॉर्गन्स लॉवरून. ठीक आहे, मग हा झाला तुमचा निगेशन ऑफ ए गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, सिंपल होतं, लक्षात येते का, काहीच नाही. फक्त तुम्हाला पी इम्प्लाइज क्यूसाठी काय असतं निगेशन ते लक्षात घ्यायचं आहे, किंवा एखाद्या वेळेस पी डबल इम्प्लाइज क्यूसाठी पण विचारू शकता. आणि अँडसाठी आणि ऑरसाठी आपल्याकडे एकच जस्टिफिकेशन आहे, ते म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. दुसरा आहे पी इम्प्लाइज क्यूसाठी पी अँड निगेशन क्यू असतं, त्याचं निगेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू. आणि तसंच जर पी डबल इम्प्लाइज क्यू विचारला असेल ते पण आपण फाइंड करू शकतो. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेता येते. क्वेश्चन नंबर फर्स्ट कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर सेकंड बघूया. चला क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे की रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन. काय करायचं आपल्याला की जे काही दिलेले स्टेटमेंट आहेत ते विदाउट युझिंग इफ देन लिहायचे, म्हणजे इफ देन शिवाय लिहायचे आपल्याला. ठीक आहे,
बरं, आता आपल्याला काय माहिती असतं, इफ देन म्हणजे कोणतं स्टेटमेंट आहे, कंडिशनल आहे, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, मग आता अशा स्टेटमेंटला आपण पी इम्प्लाइज क्यू आपल्याला माहित असते की ते इक्वलंट कशाच्या लिहित असतो, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, त्याचा इथे वापर करायचा आपल्याला. बघा कसं लिहिणार आहेत आपण. सर्वात अगोदर लेट स्टेटमेंटला नाव द्या पी आणि क्यू. ठीक आहे, पी म्हणजे कोणता असेल, इफच्या नंतरचा पार्ट म्हणजे काय असेल, अ मॅन इज अ जज. अ मॅन इज अ जज. ठीक आहे, हे जर तुमचं पी स्टेटमेंट आहे. मग क्यू स्टेटमेंटला काय, देन नंतरचा पार्ट म्हणजे ही इज ॲन ऑनेस्ट. ही इज ॲन ऑनेस्ट. ठीक आहे, हा झाला तुमचा क्यू स्टेटमेंट. इफच्या नंतर पी, क्यू देनच्या नंतरचा क्यू स्टेटमेंट. ठीक आहे, आता हा झाला स्टेटमेंट. मग देअरफॉर द गिवन स्टेटमेंट, द गिवन स्टेटमेंट इज, म्हणजे आपण याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार, गिवन स्टेटमेंट इज कसा असेल, पी इम्प्लाइज क्यू, बट पी इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्वलंट विथ. याचाच अर्थ याला कशासोबत लिहित असतो आपण, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, हे असं असतं निगेशन पी ऑर क्यू. म्हणून याचं निगेशन काय होतं, निगेशन ऑफ निगेशन पी, पी अँड निगेशन क्यू. म्हणजे याचं निगेशन बघा कसं असतं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय लिहिलं होतं आपण आत्ताच, पी अँड निगेशन क्यू. तो डायरेक्टली नाही तो याच्यावरून. ठीक आहे ना, मग पी इम्प्लाइज क्यूला काय लिहू शकतो, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, हे याच्या इक्वलंट आहे. मग देअरफॉर द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज, गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज, मग त्याला आपण कसं लिहिणार बघा, विदाऊट इफ देन लिहायचं आहे ना, निगेशन पी ऑर क्यू. मग पीचं निगेशन बघा, पीचं काय, अ मॅन इज अ जज, म्हणजे निगेशन काय असेल, अ मॅन इज नॉट जज. ठीक आहे, अ मॅन इज नॉट अ जज. ठीक आहे, और काय असेल, और क्यू, ही इज ॲन ऑनेस्ट, और ही इज ॲन ऑनेस्ट. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं बघा, इफ विदाऊट युझिंग इफ देन स्टेटमेंट लिहायचं. मग आपल्याला माहिती आहे की पी इम्प्लाइज क्यू हा कंडिशनल स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू याच्या इक्वलंट असतं. मग त्याचा वापर करून आपण स्टेटमेंट लिहिलेले. ठीक आहे, बघा, अ मॅन इज नॉट अ जज और ही इज ॲन ऑनेस्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता इथे पण सेम काय करणार, सर्वात अगोदर पी आणि क्यू स्टेटमेंटला नाव देणार. इफ नंतरचा पार्ट म्हणजे पी स्टेटमेंट असेल. काय असणार आहे बघा, 2 इज अ रॅशनल नंबर. 2 इज अ रॅशनल नंबर. हे झालं तुमचं पी स्टेटमेंट. की काय आहे, 2 हा रॅशनल नंबर आहे. क्यू स्टेटमेंट काय आहे, √2 इज ॲन इरॅशनल नंबर. इज ॲन इरॅशनल नंबर. √2 कसा आहे, इरॅशनल नंबर आहे. मग दिलेलं स्टेटमेंट कसं असणार आहे, पी इम्प्लाइज क्यू. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज कसा असणार आहे बघा, आता ते गिवन स्टेटमेंट इफ देनचा पार्ट आहे म्हणजे ते काय झालं तुमचं, पी इम्प्लाइज क्यू. बट पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवलेंट टू निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, मग आपण देअरफॉर द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट, मग दिलेलं स्टेटमेंट आपण कसं लिहिणार आहेत बघा, कॅन बी रिटन ॲज किंवा रिटन ॲज. ठीक आहे ना, रिटन ॲज कसं लिहिणार बघा, आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू. मग पीचं निगेशन, 2 इज अ रॅशनल नंबर म्हणजे इफ 2 इज नॉट अ, ठीक आहे ना, 2 इज अ रॅशनल नंबर आहे. आता याचा काय असेल, पी हा स्टेटमेंट आहे, 2 इज अ रॅशनल नंबर. मग त्याचं निगेशन काय होईल, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 हा कसा आहे, रॅशनल नंबर नाही आहे. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. और क्यू स्टेटमेंट काय आहे, और √2 इज ॲन इरॅशनल नंबर. इज ॲन इरॅशनल नंबर. √2 कसा असेल, इरॅशनल नंबर असेल. ठीक आहे, हे झालं तुमचं इक्विवलेंट स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू. आता हे स्टेटमेंट विदाऊट युझिंग इफ देन आपण लिहिलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर तर सेम प्रत्येक स्टेटमेंटमध्ये जर पी इम्प्लाइज क्यू आहे तर त्याला आपण कसं लिहिणार, निगेशन पी ऑर क्यू याचा वापर करून. मग इथे काय असेल बघा, लेट पी क्यू, पी स्टेटमेंट, एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 0 हा झाला तुमचा पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय असेल, देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2, डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. हे झालं तुमचं क्यू स्टेटमेंट. ओके, मग आता याला काय लिहिणार आपण, देअरफॉर द गिवन स्टेटमेंट, द गिवन
स्टेटमेंट इज, मग गिवन स्टेटमेंट काय आहे तुमचा, P इम्प्लाइज Q, ठीक आहे, P इम्प्लाइज Q हा दिलेला स्टेटमेंट आहे, बट P इम्प्लाइज Q इज लॉजिकली इक्वलेंट विथ निगेशन P और Q, ठीक आहे ना. P इम्प्लाइज Q काय आहे, इक्वलेंट विथ निगेशन P और Q. मग आपण दिलेल्या स्टेटमेंटला या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो विदाउट युजिंग इफ देन, ठीक आहे. मग देअरफॉर द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिरिटन ॲज, कसं लिहिणार आहेत बघा आता, निगेशन ऑफ P. मग आता इथे बघा स्टेटमेंट काय आहे, f(2) इज इक्वल्स टू 0, म्हणजे काय असेल, f(2) इज नॉट इक्वल टू 0 और Q और fx इज डिविजिबल बाय, और fx इज डिविजिबल बाय, ठीक आहे ना, fx इज डिविजिबल बाय x मायनस 2, ठीक आहे. अशा प्रकारे आपण या स्टेटमेंटला लिहू शकतो, ठीक आहे. कारण हे दोघं कशा आहेत, P इम्प्लाइज Q आणि निगेशन P और Q इक्विवलेंट स्टेटमेंट आहेत, ठीक आहे. मग आपल्याला जर स्टेटमेंट P इम्प्लाइज Q दिलेला असेल आणि त्याला त्याच स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं आहे, विदाउट युजिंग इफ देन लिहायचे, मग ह्याचा आपण वापर करणार आहोत, ठीक आहे. इथे क्वेश्चन नंबर 2 जो होता आपला कंप्लीट झालेला, 3च क्वेश्चन्स दिलेले आहेत, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूयात, चला स्क्रीनशॉट घ्या. चला क्वेश्चन नंबर 3 बघूया. आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, ठीक आहे. ट्रूथ टेबलचा वापर न करता आपल्याला हे इक्वलेंट आहेत असं 2 स्टेटमेंट दाखवायचे. मग बघा कसं दाखवणार आहेत, काय सांगितलं की P डबल इम्प्लाइज Q इज इक्वलेंट विथ P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. मग आपण LHS घेऊया, काय आहे, P डबल इम्प्लाइज Q, ठीक आहे. तर बघा P डबल इम्प्लाइज Q घेणार आहे आपण, मग विच इज लॉजिकली इक्वलेंट. P डबल इम्प्लाइज Q कशाच्या इक्वलेंट असतं, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P, ठीक आहे ना. हे आपल्याला माहिती आहे की P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P, हे कशावरून, P डबल इम्प्लाइज Q हे आपल्याला माहिती, ठीक आहे. मग नंतर बघा P इम्प्लाइज Q म्हणजे काय असतं, P इम्प्लाइज Q म्हणजे काय असतं, निगेशन P और Q, आताच बघितले आपण, ठीक आहे. मग हे काय असेल, निगेशन Q और P, सिन्स कशावरून, P इम्प्लाइज Q इज इक्वलेंट टू निगेशन P और Q, ठीक आहे. आताच बघा क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की P इम्प्लाइज Q कशाच्या इक्वलेंट असतो, निगेशन P और Qच्या, ठीक आहे. म्हणजेच काय, निगेशन P और Q अँड निगेशन Q और P. मग आता बघा आपल्याला काय पाहिजे, P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. मग आता आपण काय करूयात, या दोघांचा डिस्ट्रीब्युशन घेऊयात किंवा काय वापरणार आहोत आपण, बघा इथे आपण काय करूयात की P अँड Q करायचं आहे ना, म्हणजे याला आपण काय करू शकतो बघा, डिस्ट्रीब्यूट लॉ वापरू शकतो. मग बघा जर डिस्ट्रीब्यूट लॉ केला किंवा यालाचा अगोदर काय करणार, कम्युटेटिव्ह लॉ, निगेशन Q और P इकडे लिहा, निगेशन P और Q त्या साईडला लिहा, ठीक आहे. कोणतेही जरी केलं तरी एकच येणार आहे, ठीक आहे. मग अगोदर काय करूयात, निगेशन Q और P अँड निगेशन P और Q. आता इथे काय केलं आपण, कम्युटेटिव्ह लॉ, कम्युटेट करतं, बरोबर आहे. कम्युटेटिव्ह लॉनुसार काय केलं, ही जी टर्म आहे ती इकडे लिहिली आणि ही टर्म या साईडला लिहिली. आता याला डिस्ट्रीब्यूट करा, अँडला ओव्हर और डिस्ट्रीब्यूट करा, किंवा या ऑरने जर आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलं, या ऑरने याला डिस्ट्रीब्यूट केलं तर काय येईल बघा, निगेशन Q अँड निगेशन P, काय येणार आहे, निगेशन Q अँड निगेशन P और P अँड Q, ठीक आहे ना, P अँड Q, जे की आपल्याला पाहिजे होते. हे दोघं स्टेटमेंट आलेले. आता हे कशावरून आलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवरून, बरोबर आहे का. बघा जर याला डिस्ट्रीब्यूट केलं, निगेशन Q अँड निगेशन P और P अँड Q, तर हे आपल्याला सेम दोघंही कशावरून आलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, म्हणजे निगेशन ऑफ Q अँड निगेशन P और निगेशन P अँड Q, ठीक आहे ना. याने आपण डिस्ट्रीब्यूट करतोय ऑरने थ्रू आउट दिस, मग आपल्याला काय भेटेल, P अँड Q, ठीक आहे. हे कशावरून आलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, म्हणजेच काय भेटलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय असतो, P अँड Q, ठीक आहे. अँड ओवर आपण डिस्ट्रीब्यूट करत असतो, ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, P और Q अँड P और निगेशन Q, हे कशाच्या इक्वलेंट दाखवायचे आपल्याला, Pच्या. मग LHS घ्या, बघा काय आहे LHS, P और Q अँड P और निगेशन Q, ठीक आहे, विच इज इक्विवलेंट टू. आता हे जे काय आहे ते आपल्याला कशाच्या इक्वलेंट दाखवायचे, P आलं पाहिजे. मग बघा P और Q अँड P और निगेशन Q, मग
काय करणार इथे परत आपण डिस्ट्रीब्यूट करणार याला ओर अँड ओर ऑर डिस्ट्रीब्यूट कसं करत असतो की पी ऑर क्यू. आता हे कशावरून आलं बरं लक्षात घ्या की पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. आता ऑर आले दोन्ही ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आपण काय केले जर असं स्टेटमेंट असलं असतं की पी अँड ठीक आहे ना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण कसा वापरत असतो जर आपल्याकडे असा असेल पी अँड क्यू ऑर आर तर याला काय लिहितो आपण पी अँड क्यू ऑर पी अँड आर. ठीक आहे म्हणजेच असं जर असेल तर आपण काय लिहू शकतो इथे पी आहे इथे पी आहे बरोबर आहे ऑर आहे मध्ये मग काय असेल यालाच काय लिहू शकणार आपण पी अँड क्यू ऑर आर. येते का लक्षात इथे आपण तेच केले लक्षात येते का. ठीक आहे मग बघा आता ठीक आहे ना या ठिकाणी आपण सेम वापरलेले डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग इथे बघा पी अँड क्यू ऑर आर पी अँड क्यू ऑर पी अँड आर आहे म्हणजेच काय असेल इथे पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू आहे म्हणजेच काय असणार आहे पी अँड ठीक आहे ना ओर डिस्ट्रीब्यूट कशाने केले आता इथे उलट आहे इथे अँड होतात आता इथे काय असणार आहे अँड बघा इथे कम्पेअर करा पी अँड क्यू ऑर आर आहे तर काय लिहितोय पी अँड क्यू पी अँड आर. आता इथे ऑर आहे ठीक आहे ना ऑरने डिस्ट्रीब्यूट करतोय म्हणजे इथे काय असला पाहिजे तुमचा अँड असला पाहिजे इथे काय असलं पाहिजे ऑर म्हणजे पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. येते का लक्षात बघा पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू हे कशावरून लिहितोय आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे ना हे काय आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. ठीक आहे मग विच इज इक्वल्स टू पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू काय असतं क्यू अँड निगेशन क्यू इज एफ. कशावरून असतं हे आयडेंटिटी लॉ का कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे हा काय असतो तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे या कॉम्प्लिमेंट लॉवरून काय असतं क्यू अँड निगेशन क्यू आपल्याला माहिती आहे काय असतं ते तुमचं एफ. आता हे काय असेल तुमचं पी ऑर एफ इज पी. ठीक आहे ना हे काय आहे तुमचं पी ऑर एफ इज पी. ठीक आहे मग आपल्याला हे दाखवायचं होतं की जे काय आहे ते कशाच्या इक्वलंट आहे पीच्या. ठीक आहे इथे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कशा प्रकारे आपण वापरला आहे हेच असं असेल पी ऑर क्यू अँड आर तर त्याला काय लिहू शकतो आपण पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. ठीक आहे ना त्यालाच हे जे स्टेटमेंट असेल त्याला असं पण लिहू शकतो आपण. म्हणजे काय करतो बघा इथून पी ऑर आहे कॉमन काढा पी ऑर कॉमन काढला तर काय राहील क्यू अँड आर. ठीक आहे ते आपल्याला बघा कशा प्रकारे करायचं आहे. ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता हा झाला इक्विव्हॅलेंट टू पी. ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट क्वेश्चन्स बघूया. ओके सी द नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन बघा पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू इक्विव्हॅलेंट विथ पी ऑर क्यू आपल्याला दाखवायचे बघा कसं लिहिणार आहेत. आता इथे बघा या दोघांमध्ये आपण काय करणार आहोत पी अँड आता बघा पी अँड काय आहे निगेशन पी अँड क्यू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर लेफ्ट हँड साईड घेतलेले आपण पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे ना LHS लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू दिस. ठीक आहे आता इथे बघा ह्या दोघांमध्ये इथे काय आहे अँड क्यू इथे काय आहे अँड क्यू म्हणजे जर तो कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये बघा काय राहतं पी ऑर निगेशन पी अँड क्यू हा म्हणजेच काय तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे बघा. काय लिहिणार पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू हा म्हणजेच काय हा म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात येते का बघा कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतोय आपण इथे म्हणजेच काय हे काय आहे बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे ना हा तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉवरून आलं आहे. कसं बघा इथे क्यू आहे इथे क्यू आहे म्हणजे हा अँड क्यू जर बाहेर काढला तर काय राहणार आहे पी ऑर निगेशन पी राहणार आहे. मग हेच जर सेपरेटली याचा विचार करा आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरते कसा असेल अँडने ऑर तर काय असेल पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू म्हणजेच हे असेल. ठीक आहे बघा आता मग पी ऑर निगेशन पी काय असतं टी असतं कशावरून कॉम्प्लिमेंट लॉनुसार कॉम्प्लिमेंट लॉनुसार काय असतं पी ऑर निगेशन पी इज टी म्हणजे टी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू हे कशावरून कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे ना हे कॉम्प्लिमेंट लॉवरून कारण कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो की पी ऑर निगेशन पी काय असतं टी असतं. मग बघा आता हे टी अँड क्यू काय असतं क्यू हे कशावरून असतं टी अँड क्यू इज क्यू बाय आयडेंटिटी लॉ. ठीक आहे आपला आयडेंटिटी लॉवरून काय माहिती आहे की हा हे कशावरून बाय आयडेंटिटी लॉ. ठीक आहे ना आयडेंटिटी लॉवरून की
टी अँड क्यू इज क्यू. ठीक आहे. आता बघा क्यू ऑर पी अँड क्यू. आता हे ऑरने डिस्ट्रीब्यूट करा, बघा काय येईल. ठीक आहे. इक्विव्हॅलंट टू क्यू ऑरने डिस्ट्रीब्यूट करतोय बघा. इथे डिस्ट्रीब्यूट केलं तर काय होईल. क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू. येते का लक्षात. क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ परत. ठीक आहे ना. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे आपण आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. ओके. बघा क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन क्यू डिस्ट्रीब्यूट केलं. मग आता क्यू ऑर पी म्हणजेच काय. क्यू ऑर पी ॲज इट इज ठेवा. ठीक आहे. अँड क्यू ऑर निगेशन क्यू काय असतं. टी असतं. आत्ताच कशावरून. कॉम्प्लिमेंट लॉवरून. ठीक आहे ना. बाय कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉवरून काय आलं दिस. आता ह्या इथे काय येईल. इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. परत हे कशावरून. आयडेंटिटी लॉ. ठीक आहे ना. आयडेंटिटीवरून काय आलं. आता हे आयडेंटिटी लॉ काय असतं की एनिथिंग म्हणजे पी अँड टी जर असेल तर तो जो काही पी स्टेटमेंट असेल तो येतो. ठीक आहे. आता इथे काय क्यू ऑर पी. यालाच आपण काय देऊ शकतो. पी ऑर क्यू. कशावरून लिहतात आहे. कम्युटेटिव्ह लॉ. ठीक आहे ना. हे कशावरून लिहिणार. बाय कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय सांगतो की पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. ठीक आहे ना. इंटरचेंज करू शकतो त्याला म्हणून पी ऑर क्यू. तेच आपल्याला काय करायचं होतं. शो करायचं होतं. बघा कशा प्रकारे आपण वेगवेगळे लॉज वापरलेत. ठीक आहे. ते लक्षात घ्यायचं आहे की कोणता लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय. आयडेंटिटी लॉ म्हणजे काय. जर टी ऑर हे दिस याचा वापर इथे केला. ठीक आहे ना. हा इथे आला म्हणजे कशावरून आला. आयडेंटिटी लॉवरून. आता पी ऑर निगेशन पी टी असतं म्हणून आपण तो वापरलं त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता इथे काय करायचं. हे जे दिलेलं आपल्याला निगेशन आहे. आता डायरेक्टली लिहूयात. निगेशन ऑफ दिस किंवा एल एच एस घ्या. काय आहे एल एच एस. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. हा आहे तुमचा एल एच एस विच इज इक्विव्हॅलंट टू. आता हे काय पी इम्प्लाइज क्यू. तर पी इम्प्लाइज क्यूचं काय असतं निगेशन. पी अँड निगेशन क्यू. पी ॲज इट इज ठेवा पहिली टर्म पीची अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजेच काय असेल. पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे ना. हे काय करायचं होतं आपल्याला इकडे शो करायचं आहे की पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. ओके. बघा काय आलं. पी ऑर निगेशन क्यू. आता इथे आलेलं आहे बरोबर आहे. आता अँड वापरला तर ऑलरेडी आपलं स्टेटमेंट आलेलं आहे. पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज अँड. निगेशन वापरलं तर बघा काय येईल. इथे निगेशन काय होईल. निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असेल. क्यू असेल निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे ना. डायरेक्टली विच इज इक्वलंट टू आर एच एस. ठीक आहे ना. भेटले आपल्याला आर एच एस. तेच काय आहे बघा ते सेम. ठीक आहे. इथे पण असं लिहू शकतो किंवा विच इज इक्वलंट टू आर एच एस असं शेवटी लिहू शकतं. ठीक आहे. आपल्याला काय करायचं होतं ते याच्या इक्वलंट आहे असं दाखवायचं असतं. ठीक आहे. मग काय काय वापरणार त्यासाठी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार. आता इथे तर आपल्याला काय सरळ सरळ पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन आपण वापरलं डायरेक्टली आपल्याला भेटून गेलेलं आहे. ठीक आहे. मग आपण काय काय वापरू शकतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. कॉम्प्लिमेंट लॉ आहे. आयडेंटिटी लॉ आहे. ठीक आहे. इथे क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला क्वेश्चन नंबर 3 सोबतच एक्झरसाइज आपली 1.4 संपलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.